नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे. मुलांनो, मी तुमच्यासाठी दररोज काहीतरी नवनवीन गोष्टी म्हणा, शैक्षणिक म्हणा घेऊन येत असते. पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, फक्त व्हिडिओ पाहता सोडून देता. तसं करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवरचे आवडणारे व्हिडिओज त्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला पाहूयात आजची आपली कथा म्हणा. कथा आहे मासे कसे पकडावे. कथेचं नाव काय? मासे कसे पकडावे. पहा, ही कथा खूप छान आहे. ही गोष्ट कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. ध्रुव प्रदेशात राहणारी अस्वल आई आपल्या हिम आणि हिमांगी या दोन गोंडस पिलांना माशांची शिकार करण्यासाठी तळ्याजवळ घेऊन जात होती. तळ्यातलं पाणी बर्फाळलेलं होतं. पाण्याचा घुटून बर्फ झाला होता. पाण्याचं तळ नव्हे तर बर्फाचंच तळ होतं ते. हिम म्हणाला, आई आई, या बर्फात मासे कसे बरे पकडायचे? तळ्यात पाणी आहे कुठे? नुसतं बर्फच बर्फ. अस्वलाई म्हणाली, बाळांनो, अरे तळ्यातल्या पाण्याचा बर्फ जरी झाला तरी तळ्यातून मासे पकडता येतात. तळ्यात बर्फाखाली मासे सापडतात. अस्वलाईने हिम आणि हिमांगीला जिथे तळ्याच्या पृष्ठभागावर बर्फाचा पातळ थर होता त्या जागी नेलं. तो थर सहजपणे खोदू शकतो. त्या जागी अस्वलाईना आपल्या रुंद व वजनदार पंजाने तो बर्फाचा ठिसूळ थर मोडून काढला. गोल गरगरीत मोठे छिद्र पडलं. त्या छिद्रातून हिम आणि हिमांगीने बर्फाखाली वाकवून पाहिलं आणि आश्चर्य, बर्फाच्या खाली त्यांना स्वच्छ निळसर पाणी दिसलं. अस्वलाईने त्या गोल छिद्रातून तळ्यात डुबकी मारली. बर्फाच्या खाली आपल्या आईने डुबकी मारताना पाहून हिम आणि हिमांगी भीतीने घाबरले. आई आई म्हणून रडू लागले. पण जेव्हा अस्वलाई तोंडात मासे घेऊन छिद्रातून बाहेर परतली तेव्हा हिम आणि हिमांगीच्या जीवात जीव आला. आईला बघून तिने आणलेल्या माशांची मेजवानी बघून ते आनंदाने नाचू लागले, उड्या मारू लागले. त्यांना आईने तळ्यातल्या बर्फाखालून मासे पकडून आणले त्याची मजा वाटू लागली. ती दोघं आईला म्हणाली, आई आई, आम्ही दोघे तळ्यातून मासे पकडून आणू. आम्हाला कळलं, बर्फाखाली तळ्यात निळसर पाण्यात खूप खूप मासे आहेत. त्या दोघांनी अगदी उत्साहाने तळ्यात डुबकी मारली. मासे पकडून आणण्यासाठी अस्वलाईला आपल्या गोंडस पिल्लांच्या निर्भय उत्साहाचे कौतुक वाटले. तर अशा प्रकारे पहा, मासे कसे पकडावे. त्या अस्वलाच्या दोन मुलांना प्रश्न पडला होता का नाही, की इथं तर सगळा बर्फच आहे, या बर्फातून आपण मासे कसे पकडणार? पण त्यांच्या आईने त्यांना मासे कसे पकडायचे हे सांगून दिलं ना, दाखवून दिलं. तर अशा प्रकारे आपल्याही जीवनात कधी कधी अडचणी येतात, पण त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आपल्याला त्या अडचणींसाठी योग्य असा गुरु हा आपल्याला नक्कीच मिळतो. जर तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्तीत शेअर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.